कास्टिंग डिरेक्टर्सना भेटताय, अप्लाय करताय, पण कॉलबॅक येत नाही आहे. बघा बरं तुमच्या प्रोफाईलमध्ये हे मिसिंग आहे का? पहिली गोष्ट, तुमचे चांगले फोटोग्राफ्स. कास्टिंग डिरेक्टरना अप्लाय करताना तुमचे वेगवेगळ्या लुक्समधले उत्तम फोटोग्राफ्स पाठवणं अपेक्षित असतं. हे फोटोज बघून कास्टिंग डिरेक्टरला हे लक्षात येतं की त्याच्याकडे जी वेगवेगळ्या रोल्सची रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये तुम्ही बसाल की नाही ते. दुसरी गोष्ट, तुमची व्यवस्थित लिहिलेली प्रोफाईल. नोकरीसाठी अप्लाय करताना तुम्ही रेझ्युमे सबमिट करता, तसंच ॲक्टिंगसाठी प्रोफाईल सबमिट करावी लागते, ज्याच्यामध्ये तुमची बेसिक माहिती असते. नाव, फोन नंबर, एज, हाईट, लँग्वेजेस नोन, होमटाऊन, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला त्यात लिहावी लागते आणि तुमचा अनुभव असेल तर तोही लिहावा लागतो. हे व्यवस्थित प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये तुम्ही पाठवलं तर कास्टिंग डिरेक्टरसाठी ते सोपं जातं. तिसरी गोष्ट, शो रील्स किंवा ऑडिशन्स. वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स घेऊन त्या परफॉर्म करा आणि तुमचे ॲक्टिंगचे व्हिडिओज बनवा आणि हे कास्टिंग डिरेक्टरला अप्लाय करताना पाठवा. म्हणजे कास्टिंग डिरेक्टरला हे लक्षात येतं की तुमची ॲक्टिंग कशी आहे आणि त्याच्याकडे जे रोल्स असतात त्यासाठी तो तुम्हाला कास्ट करू शकतो का नाही. सो फोटोज, प्रोफाईल आणि शोरील किंवा ॲक्टिंग व्हिडिओज याच्या सकट जेव्हा तुम्ही कास्टिंग डिरेक्टरला अप्लाय करता तेव्हा तुम्हाला कॉलबॅक नक्की येणार. ऑडिशन आणि ॲक्टिंग करिअरच्या अजून टिप्ससाठी आणि ॲक्टिंग तुम्हाला डिटेलमध्ये शिकायची असेल तर माझा 99 रुपीजचा ऑनलाईन ॲक्टिंग मास्टर क्लास आजच जॉईन करा. या व्हिडिओखाली कमेंट करा मास्टर क्लास, म्हणजे मी तुम्हाला माझ्या ऑनलाईन मास्टर क्लासची लिंक पाठवेन. कमेंट करा.